माझे नमस्कार. कुंभार जसं मातीच्या गोळ्याला सुरेख असा आकार देऊन सुंदर असं मटकं बनवतो, तसंच माझ्या शिक्षकांनी माझ्यावर चांगले संस्कार करून मला घडवलं. तर आजच्या माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कांबळी सर यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा. अंतर राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाचा क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या माऊलींनी लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला, रागिणीला, आदि शक्तीला माझा मनाचा मुजरा. अहो, झोपेतून उठलेल्यांना उजवावं कसं, बेरेपणाचा ढोंग घेतलेल्यांना सुलवावं कसं, आणि आपल्या समाजातल्या लोकांना शिक्षणाचा प्रवास आणावं कसं, आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आज आपला समाज, आपला देश खूपच प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीस आहे. पण आपल्याला हे दिसत नाही की पुरुषांचे स्थान किती मोठं आहे आणि स्त्रियांचे स्थान किती लहान. म्हणूनच म्हणजेच एका स्त्रीला, म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून दिलं जायचं. तिच्या जन्म अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. पण तेव्हा आपल्याला कोण तेवढा अधिकार द्यायचा, कोण त्या उमंता कडीला तोडायचा. तेव्हा ती स्त्री उमंता कडे आपल्या आईला बोलायचा. पुरुषत्वाचा ओझा खाली लपलेला स्त्री जेव्हा गुडघे अश्रूंनी महिलांनी पाहायचं, पुरुषत्वाचा ओझा खाली लपलेला स्त्री जेव्हा गुडघे अश्रूंनी महिलांनी पाहायचं. काळाचा पडदा रडू नको आई, अगं आई काळाचा पडदा रडू नको, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. खरंच आपल्या समाजात असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा पाहिजे पण मुलगी नको, पण मुलगा किंवा मुलगी या दोन्हींना आपल्या घराचं वरदान म्हणून आपण स्वीकारायला पाहिजे. पण आपल्याला हे दिसत नाही की आपल्या समाजात पुरुषांचं स्थान किती मोठं आहे आणि स्त्रियांचं स्थान किती लहान. म्हणूनच म्हणजेच एका स्त्रीला, म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून दिलं जायचं. मुलगा आपण मुलगा आणि मुलगीमध्ये आम्ही फरक नाही केला पाहिजे. आपण म्हणतो मुलगा पाहिजे पण मुलगी नको, पण मुलगा हा एकच घरचा दिवा असतो, पण मुलगी सासर आणि माहेर या दोन्ही घरात तेव्हा ठेवणारी एक जलदची ज्योत आहे, हे विसरू नका. लक्षात ठेवा, फूल न रहे धरती पर तो फल कहां से आएंगे, फूल न रहे धरती पर तो फल कहां से आएंगे. अंश काट कर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे, अंश काट कर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे. जर मुलीच नाही या धरतीवर तर तुम्ही मुले कुठून आणणार, तुमच्या अंशाचा दिवा कुठून पैदा करणार. खरंच आज आपल्या समाजात स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे, तिला चालवलं पाहिजे, तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार परिपूर्ण थांबवला पाहिजे. तेव्हाच आपला अशिक्षित पैकी शिक्षित होईल. आपला नागपंथी दौडी बसवी समाज ना, मग हा समाज कोणत्या दृष्टीने मागे राहता कामा नये, मग ते स्त्री शिक्षण असू द्या किंवा अंतिकुंती बाब. पण आजच्या स्त्रिया खूपच हुशार झाल्या आहेत, ज्या स्वतःच्या प्रगती स्वतःच करीत आहेत. त्यांच्या स्वप्नाच्या पुरी न राहता मनामध्ये जिद्द, धैर्य, आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अरे कुणीतरी म्हटलं आहे की लाटांबरोबर तर सगळेच वाहतात, पण खरा शिवी तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो. मग अशाच काही असो या जगामुळे, अशा या जगामुळे IPS विश्वास नागरी पाटील सर म्हणतात, हे जग फार विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. हे पुढे जाणाऱ्याशी जळतं आणि मागे राहणाऱ्याशी हट्टाच करतं. अशा या जगामुळे आम्ही मुलींनी करावं तरी कसं. मस्त मन मोकळेपणाने वागलं तर म्हणतात पोरीला घराचं बंधन नाही, शांत गंभीरपणाने वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही. उशिरा लग्न झालं तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल, हो पोरीतच एखादी खोट असेल. लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादा लफडा लपवायचा असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, डोक्यावर मिर्रा वाटे. मग अशा या दुटंडी जगामध्ये मी म्हणते, या दुटंडी जगामध्ये पोरींनी जगावं तरी कसं, निरपराधी असून बदनामीला घाबरून मरावं तरी कसं. मी म्हणते या दुटंडी जगामध्ये पोरींनी जगावं तरी त्या झाशीच्या राणीसारखं आणि मरावं तरी त्या झाशीच्या राणीसारखं. आता आठवलं, तुमच्याकडून बघून मला आठवलं, मी एक प्रसंग सांगते. आताच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 3.5 वर्षाच्या मुलीचं काय दोष होता हो, 3.5 वर्षाच्या मुलीचं काय दोष होता. बिचाऱ्याची त्या मुलीला फक्त आई वडिलांचं 2 दिवसाच्या 2 मिनिटाचं झगडं होतं. त्या 2 मिनिटाच्या झगड्याने एका क्रूर माणसांनी त्या
पाया. काय फायदा पेटून मेणबत्त्या, भला चौकात करा त्याची हत्या. ज्याने तोडून फेकलंय तुमच्या बागेच्या गुलाबाला, ज्याने तोडून फेकलंय तुमच्या बागेच्या गुलाबाला. सांगा ना बाबा भेटील का न्याय तुमच्या या लेकीला. सांगा ना बाबा भेटील का तुमच्या या लेकीला. सांगा ना बाबा भेटेल कधी न्याय तुमच्या या लेकीला. असाच एक प्रसंग सांगते. कलकत्त्याच्या रस्त्यावरून एक विदेशी स्त्रिया चालल्या होत्या. पोशाखावरून तर ती सेवावरून स्वीकारलेली एक धर्मप्रचारिका वाटत होती. त्याच रस्त्याच्या कडेला एक मुलगी असहाय्य अवस्थेत होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे पाहण्यासाठी त्याच्याकडे वेळ सुद्धा नव्हतं. मग त्या महिलेने त्या मुलीला आपल्या आश्रमात आणलं. स्वच्छ कपडे घातले, स्वच्छ अंघोळ केली आणि त्यानंतर त्या मुलीला विचारलं. तेव्हा ती मुलगी म्हणाली, आज बताती हूँ मैं एक बेटी की पुकार कि बेटी क्या बोलती है. क्या हूँ मैं, कौन हूँ मैं, बस यही सवाल करती हूँ मैं. तुम एक नारी हो, लाचार हो, बेचारी हो. जब बड़ी हुई तो समाज की रस्मों को जाना पहचाना, उनके सवालों का जवाब मैंने खुद में ही पाया. लाचार नहीं, बेचारी नहीं, मैं धरती चिंगारी हूँ. छेड़ो मत, जल जाओगे, मैं दुर्गा माँ काली हूँ. माता पिता का अभिमान हूँ, इस देश की शान हूँ. मैं नारी हूँ, इस देश का आधार हूँ. मैं बेटी हूँ, मैं नारी हूँ, मैं ही सीता, मैं ही द्रौपदी हूँ. इन पुरुषों की इस दुनिया ने मुझे कैसी नियति दिखलाई है. अरे कभी हार गए जुए में तो कभी अग्नि परीक्षा दिलवाई. कलयुग हो या सतयुग हो, इल्जाम मुझी पर आता है. फिर न जाने काली अंधेरी सड़कों पर चलने से मन घबराता है. मैं बेटी हूँ, मैं नारी हूँ, जब सफर अकेले करती हूँ. न जाने यह कौन सा साया है, न जाने यह कैसी आठ है. फिर उन काली अंधेरी सड़कों पर दो बाहों ने मुझे खींच लिया. एक ने मुंह पे हाथ रखा तो दूसरे ने आंचल खींच लिया. फिर मर्यादा की सारी सीमाओं को तार तार कर डाला और उन काली अंधेरी सड़कों पर सिर्फ मुझे तड़पता छोड़ दिया. सबने तस्वीरें खींची, सबने तस्वीरें खींची, कोई मदद को आगे ना आया. कोई मदद करो, कोई मदद करो, ये चिट तो चिट भी मुझसे रूठ गई. और जब होश में आई तो दुनिया की बातें सुनकर टूट गई. परिवार की बदनामी होगी, परिवार की बदनामी होगी, सबने मुझे यही समझाया. नई उम्र के लड़के हैं, थोड़ा दहेजी जाते हैं. ये नई उम्र के लड़के हैं, थोड़ा दहेजी जाते हैं. दुनिया वाले तो यही प्रश्न उठाएंगे कि क्यों गई थी काली रातों में, क्यों नहीं था कोई साथ में. क्या मेकअप था, क्या गहने थे, अरे क्या छोटे कपड़े पहने थे. सवालों की इन भुलैया में अच्छाई कहीं खो जाती है. मत भूलिए क्या कहने वाले तुम्हें शर्म नहीं आती है. मत भूलिए कहने वालों अगले दिन ये गलती आपसे भी हो सकती है. और इस दुख से बढ़कर कोई दुख नहीं हो सकता है. और जो नारी का सम्मान न करे वो मर्द नहीं हो सकता, वो मर्द नहीं हो सकता है. अरे कहते हैं कि परिवार पर जिम्मेदारी का बोझ बढ़ा तो ऑटो रिक्शा ट्रेन तक चलाने लगी है नारियां. अरे साहस के साथ आसमान में जो अंतरिक्ष पर जा पहुंची है नारियां. अरे आजकल तो वायुयान तक उड़ाने लगी है नारियां. और इसका कारण ढूंढ कर लाओ, हर शक्ति से आजमाने लगी है नारियां. अरे आजकल तो वीर शहादत को कंधा देकर शमशान घाट तक गई है नारियां. आजकल तो वीर शहादत को कंधा देकर शमशान घाट तक गई है नारियां. और इसका कारण ढूंढ कर लाओ, हर शक्ति से आजमाने लगी है नारियां, हर शक्ति से आजमाने लगी है नारियां. मैं बस यही कहना चाहूंगी कि भले ही मैंने स्त्री के आगे इतना सारा बोल दिया, लेकिन बस यही कहना चाहूंगी, प्यार करते हो ना आप सभी, तो प्यार करते हैं, अच्छी बात है, प्यार करना चाहिए. लेकिन प्यार की भी एक सीमा होती है. और प्यार का पासवर्ड किया जाए तो उसका नाम है विश्वास. और विश्वास के दौलत पर कमाने वालों, मैं बस यही कहना चाहूंगी की प्रेम करा तर सावित्रीबाई फुले सारखं करा. प्रेम करा तर सावित्रीबाई फुले सारखं करा. प्रेम करणाऱ्या मुलींनो, फक्त मी तुमच्याला एकच प्रश्न करेल, त्या मुलाला एकच प्रश्न विचारा,
मी तुझी सावित्री व्हायला तयार आहे. तू माझा ज्योतिबा होशील काय? मी तुझी सावित्री व्हायला तयार आहे. तू माझा ज्योतिबा होशील काय? जर या प्रश्नाला जर मान्यता मुलांकडून मिळाली ना तर गर्वाची बाबी कशीच नाही. बिनधास्त त्या मुलाशी लग्न करा. म्हणून मला म्हणावंसं वाटतं. आणि सावित्रीबाई फुले हे तर म्हणतच असतात की आपल्या मुलीसाठी फुलांच्या पायगड्यावरून चालताना काटे बोसले तर सहन करायला शिका रे. फुलांच्या पायगड्यावरून चालताना काटे बोसले तर सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोसणं माहिती असते, वेदना करत नसतात. म्हणून तुम्ही तुमचा पाय एवढा घट्ट करा की काटे तुम्हाला लगेच म्हणतील आइए वेलकम सुस्वागतम, हम झुकते हैं तुम चलना सीखो, हम झुकते हैं तुम चलना सीखो. आज मैं बस यही कहना चाहूंगी कि जब नारी में है शक्तिशाली तो क्यों कहते हो उसे बेचारी, कि नारी में है शक्तिशाली तो क्यों कहते हो उसे बेचारी. आओ हम सब मिलकर ये प्रण ले, नारी को समझे, नारी का सम्मान करें, नारी का सम्मान करें. जय हिंद, जय भारत.